नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा। तर मी आज आलेली आहे गुजरातमधील सुरत येथील एका छानशा देवीच्या मंदिरामध्ये। अंबिका निकेतन मंदिराचं नाव आहे। लोकेशनची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथून तुम्ही चेकआउट करू शकता की हे कुठं आहे मंदिर वगैरे। त्यानंतर हा मंदिराचा परिसर आहे आणि इथं सुरतमधील जी पण लोक आहेत नवीन शुभकार्याची सुरुवात इथपासून करतात आणि अष्टमीच्या दिवशी तर खूप जास्त गर्दी असते, खूप जास्त भाविक इथे येत असतात। तर हे मंदिर जे आहे तापी नदीच्या काठावरती वसलेले आहे, त्यामुळे इथं खूप थंड असं प्रसन्न आणि थंड वाटतं, पॉझिटिव्ह एनर्जी आल्यासारखं खूप छान वाटतं। तर या मंदिराची स्थापना 50 ते 60 वर्षापूर्वी भारती मैया यांच्याद्वारे केली गेली होती। तर असं बोललं जातं की भारती मैया यांच्या स्वप्नामध्ये देवी आली आणि तापी नदीच्या काठावरती माझ्या मंदिराची स्थापना कर अशा देवी स्वप्नात सांगून गेल्या। तर इथं माकड वगैरे पण खूप जास्त असतात, तर आपला जो मोबाईल आहे तो माकडांपासून जपून वापरावा। तर हे जे मंदिराचा परिसर आहे तो अशा प्रकारचा आहे, खूप छान आहे। आता श्री अंबिका निकेतन जिथं लिहिलेलं आहे तिथे एक मंदिर आहे आणि त्याच्यावर पण एक मंदिर आहे। श्री अंबिका निकेतन जिथं लिहिलं आहे तिथं फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे। हे बघा, लेफ्ट साईडला गणपतीचं मंदिर आहे आणि आज बहुतेक गुलाबी कलर असावा, तर गणपतीचे जे वस्त्र आहे तुम्हाला गुलाबी कलरचे परिधान केलेले दिसतील आणि सर्व देवदेवतांचे जे वस्त्र आहे ते पण तुम्हाला गुलाबी कलरचे दिसतील। वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या कलरचे वस्त्र यांचे परिधान केलेले असतात। तर इथं बघा सिंहाची भली मोठी मूर्ती आहे आणि एक्झॅक्ट समोर जे आहे अंबाजी माता म्हणजेच अष्टभुजा माता यांचं मंदिर आहे। इथं या मंदिरामध्ये दिवसातनं 7 वेळा देवीची आरती होत असते आणि खूप सारे देवी देवताचे मंदिर आहे साईडला, पण ते पण मी तुम्हाला दाखवून देते। अगोदर दर्शन करून घेऊया। तर आज थोडी गर्दी कमी आहे, पण अष्टमीच्या दिवशी मात्र खूप जास्त गर्दी असते। तर इथं बघा साईडला खोडियार माता करून आहे, मी फर्स्ट टाईम या देवीचं नाव ऐकते। तर हे सुद्धा इथं मंदिर आहे खोडियार मातेचं। तसंच इथं शयन कक्ष म्हणतात याला, म्हणजे देवीचं शयन कक्ष। तर इथं बघा किती सुंदररित्या सजवला गेला आहे आणि हे सर्व जे आहे हे गोल्डने बनलेलं आहे आणि खूप सुंदर आहे। तर हा जो पार्ट आहे या पूर्ण मंदिराचा मला हा खूप जास्त आवडला आहे। पूर्ण सोन्याने मढलेलं ह्या ज्या मूर्ती वगैरे किंवा हे जे चेअर वगैरे आहे ते। तर मंदिराच्या बॅक साईडनं म्हणजे मंदिराची जेव्हा आपण फेरी मारतो तेव्हा बॅक साईडनं एक अशी छोटीशी प्लेस आहे। तर तिथं जे आहे आपलं 1 रुपये 2 रुपयाचं जे नाणं आहे ते चिटकवलं जातं, म्हणजे जर चिटकलं तर इच्छा पूर्ण होते, नाही चिटकलं तर नाही पूर्ण होत, अशा प्रकारचं मान्यता आहे। तर इथं बघा एक मुलगी ट्राय करते, इथं बघा तसंच सेम मी पण खूपदा ट्राय केलं आहे आणि योगायोग म्हणा किंवा काय म्हणा, पण इच्छा पूर्ण होत असते माझी। आणि इथं आपलं नारळ द्यायचं आणि ते त्यांच्याकडचं एक नारळ देतात। इथून प्रसाद घेतला आणि आता आमचं अशा प्रकारे दर्शन पूर्ण झालेलं आहे। मंदिराची फेरी मारून आल्यानंतर समोरच श्रीरामाचं खूप सुंदर असं मंदिर आहे, जिथे श्रीराम, माता सीता, श्री लक्ष्मण आणि हनुमानजी एकाच फ्रेममध्ये आहेत आणि यांनी सुद्धा गुलाबी कलरचं वस्त्र परिधान केलेले आहे। तर सगळ्यात जास्त सुंदर दृश्य जे असेल तर हे आहे श्रीरामाचं मंदिर, खूप सुंदर वाटतं बघितल्यानंतर। तर वरच्या मंदिरामधले जेवढे पण मूर्ती वगैरे आहे त्यांचं दर्शन झालेलं आहे। आता खाली स्टेअर्सने उतरतोय, पायऱ्यांनी खाली उतरत असताना हनुमानजीचं खूप सुंदर इथं मंदिर आहे आणि अशा प्रकारचं आमचं संपूर्ण दर्शन झालेलं आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ खरंच आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करत जा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करत जा। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका छानशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय।